संतांनी सांगितलं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लावाला मोठे. ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज जन्मतेनी प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगे, पुन्हा संबंध आला नाही त्या ब्रह्मचारी महात्म्याने सुद्धा तिरस्कार केला नाही, उलट असोनी संसारी. फक्त कसं असावं हे मात्र सांगितलं. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. तुम्ही खाऊन पहा ना उद्या, लोणी वाटीत असतं बाळासाहेब, आणि वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोहोचवायचं काम हाताचं आहे. ट्रान्सपोर्ट, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, सगळून ढकलायचं काम जिभेचं आहे. जास्त संबंध लोण्याचा जिभेशी आला तरी लोणी खाऊन झाल्यावर कोणी म्हणत नाही भाऊसाहेब सनलाईट साबून द्यावं का, जीभ घासायची. उलट म्हणतं गरम पाणी द्यावं, हात धुवायचे का. हे न खाता चिकटले, जीभ लोणी खाऊन अलिप्त राहिली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. कसं कसं राहायचं. अजूनही माणूस स्वतःला किती विद्वान समजला तरी पक्षाच्या पुढे त्याची मजल गेली नाही. संसार कसा करावा हे पक्षापासून शिका. पक्षी अंगणी उतराती अंगणी उतरती, ते काय गुंतवण्या राहती. संसार वाईट नाही, त्याच्यात गुंतणं वाईट आहे. तैसे असावे संसारी. संसार कसा करावा हे पक्षापासून शिकावं, म्हणजे आपल्या आपल्या पक्षापासून नाही. पक्षी हा म्हणजे पक्षी म्हणतो मी. माणूस किती विद्वान झाला तरी पक्षाच्या पुढे अजून मजल गेली नाही. 4 महिने पुढे त्यांना कळतं पाऊस यंदा कसा होणार. हे फक्त एसीच्या रूम मध्ये बसून बातम्या. मुसळधार पावसाची दाट शक्यता, नदीकाठची गावं सावध, समजायचं थेंब पडायचं नाही. ज्या वर्षी कावळे दाट पाल्याच्या झाडावर घरटी बांधतात, समजायचं खूप पाऊस या वर्षी आहे. 4 महिने आधी कळतं त्यांना, उन्हाळ्यात सुरुवातच त्यांची घरट्याची. आणि काटेरी झाडावर घरटी बांधली ज्या वर्षी, समजायचं अंग भिजण्यापुरताच पाऊस आहे. हे त्यांना आधी कळतं. ते एवढंच पाखरू आहे, त्याला सुगरण म्हणतात. सुगरण काय सुंदर घर बांधतंय ते. त्याचं डोकं किती, मेंदू केवढा असेल, पण जागा निवड. इथून डोकं पाहतात. जागा निवड. पहिली पसंती विहिरीच्या काठाला झाड असावं, त्याची फांदी विहिरीच्या पाण्याकडे वाकलेली असावी, ही पहिली पसंती. तिथे कामाला सुरुवात. बरं, हिरवगार दिसतं त्याचं घरट का, एकही गवताची काडी जुनी वापरत नाही. त्याला माहित आहे 4 महिने पिलं टिकली पाहिजे. म्हणून मटेरियल कसं वापरायचं त्याच्यापासून. आमचं तर पहिल्याच पावसात विटा उघड्या काका, त्याच्यापासून शिका. जागा पसंती, जागा पसंती आणि मटेरियल. मग तिसरं डोकं पहा. डायरेक्ट एंट्री नाही दिला. 1 फूट लांबीचा पोर्च असतो, तोही खाली असतो. पोर्च का तिला आहे ना. मग सरपटणारा साप फांदीनं आला तरी त्याला खाली 1 फूट वाकावं लागेल, मग तोंड आत घालावं लागेल. त्याच्याच वजनानं ते विहिरीत जाऊन पडतंय साप. म्हणून एकाही सुगरण पक्षाच्या गेटवर वॉचमॅन नाही.
ही माणसाने शिका. भाऊसाहेब चौथं सांगतो, ते जेव्हा पिलं असतात ना, ते माती आणतं चोचीत दिवसभर. माती काय मुगाच्या डाळीच्या दाण्या इतकी येत असेल, आणि ते आज चिकटवतं दिवसभर. हाच उद्योग, आज चिकटवतं. आणि मग सायंकाळ झाली की काजवा नावाचा किडा पकडतं ते सुगरण, आणि त्याच्यात अर्धा फसवतं त्या चिकटलेल्या मातीत. चिकटल्या मातीत अर्धा फसवलं, त्याला उडता येत नाही. ते रात्रभर चमकतं बाळासाहेब. रंगीत ट्यूबलाईट का प्रकाश बाळांना. बिल भरायची काळजी नाही, लाईट जायचं टेन्शन नाही. एवढा माणूस पुढे गेला का? म्हणून नाथ महाराज म्हणतात, नका बळाया मारू, संसार कसा करायचा हे पक्षापासून शिका. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणीवर राहती, तैसे असावे संसार. म्हणून संसार सोडायचा नाही, जरूर करा, पण ते करत असताना भगवंताचं नामस्मरण करा. कामामध्ये काम म्हणजे आमचंच करा आणि तुमचं बंद करा असा संतांचा आग्रह नाही. ही भाषा तशी आहे. तर काही ठिकाणी इकडे भंडारा, चंद्रपूर, गोंदिया तिकडे काही काही संप्रदाय आपले फोटो बिटो असले का नाही, हकडाचा फोटो पांडुरंगाचा फेका नदीत, हे सुरू केलं. ते कळतंय? ज्ञानेश्वर महाराजचा द्या फेकून. हे झाड कसं आहे तुळशीचं, उपटा काय कादर गवत लावायचं, तिथं आमच्या देवाचा फोटो लावा. अरे आम्ही एवढे सहिष्णू आहो की आमच्या देवाच्या शेजारी तुमच्या देवाचा फोटो लावण्याची आमची तयारी आहे, पण आमचा फेकान तुमचा लावा. मी जर तुमच्या घरी आलो आणि विचारलं दारावरचा फोटो कोणाचा आहे, घरमालक म्हणला आमच्या वडिलाचा आहे, त्यांनीच बांधला हा बंगला, वाडा त्यांनीच बांधला, मग हा फोटो फेका. बरं तिथं माझ्या बापाचा लावा. तो म्हणाले का तुझ्या बापाचा आमचा काय संबंध आहे? तू जर असं म्हणशील का तुमच्या बापा शेजारी माझ्या बापाचा लावा, तर एवढी आमची तयारी आहे, पण माझ्या बापाचा फेकून तुझ्या बापाचा, तशी भाषा संताची आहे. कुठं चालला तुम्ही? नगरला. काय आहे? काही काम आहे, मग तुमचे काम करा, पण त्याच्यामध्ये माझं एक काम करा. तुम्ही संसारातली हजारो कामं करतात ना, करावीच लागतात मला, मग त्या हजारो कामामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये काम, आणि ते कोणतं म्हणाल तर काही म्हणा राम राम. आता राम रामच का सांगितलं याच्यावर कीर्तन होईल, एवढं मर्म त्याच्यात आहे. ती सार आहे आणि सार ग्रहण करायचं असते. राम हे सार आहे. जेव्हा 1 कोटी श्लोकाचं रामायण, भांडणं झाली तिघांची, वेळ कमी असल्यामुळे लगेच तिघही भांडत महादेवाकडे गेले, लगेच गेले. का म्हणता? देव म्हणाले रामायण आम्हाला पाहिजे, दानव म्हणाले आम्हाला, आणि मानव म्हणाले आम्हाला. कोटी श्लोकाचं रामायण. महादेव बाबा मला तुमचं रामायणाबाबत जे हक्क दाखवता त्याचं मनोगत सांगा. देव म्हणाले आमच्याच पार्टीचा एक देव श्रीराम. पार्टी आली, त्याचं चरित्र या ग्रंथात, मग खरे हक्कदार आम्ही आहोत. महादेवाला वाटलं यांचं पटण्यासारखंच आहे, पण ते कोर्ट आहे ना, हायकोर्ट. म्हणलं अजून 2 पक्षाचं ऐकून मग निर्णय. दानवांना जा, तुमचं कसं काय? अहो यांच्या नंतर ज्या बात आहे, आमच्या पार्टीचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. खरे हक्कदार आम्ही. शाबास, बसा खाली सोफा सेटवर. एक पक्षी राहिला. मग मानवाला विचारलं, टोपी घालून होता तो. टोपी कोणी घालतंय का? ज्याच्या डोकं आहे तिथं डोकं चालवलं त्यानं. या 2 पक्षाच्या भानगडी नंतरच्या निर्माण होतात महादेवजी. खरे हक्कदार आम्ही आहोत. का? वाल्या कोळी माणूस होता, माणूस त्याचा झाला वाल्मिकी, त्यानं लिहिला ग्रंथ, मग हे भांडतात ऐक खाऊ आम्ही हक्क. महादेव म्हणाले बाबा तिघाचही बरोबर आहे, आता असं करतो तिघामध्ये वाटून देतो, वाटा. महादेवाने वाटप सुरू केला. भावार्थ रामायणामध्ये एकाच ओवीत वाटप आहे, हे नीट ऐका. 33 कोटी 100 कोटी श्लोकाचं रामायण. 1 कोटी नाही, 100 कोटी. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणिक एक उरला. एकनाथ महाराज एका ओवीत सांगतात वाटप. 33 कोटी
33,33,333 असा वाटप झाला. 33 कोटी देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला, राहिली 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, राहिला 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, राहिला 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 राहिले 100. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, राहिला 1 श्लोक. महादेव म्हणले आता काय करू, आता काय करू, सुटा करा सुटा. हे तिघही वस्तात होते. मग शंकरानं श्लोक सुटा केला. तो अनुष्टुप छंदाचा होता. अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये अनुष्टुप आहे. धर्मक्षेत्र 4 झाले, कुरुक्षेत्र 4 झाले, समवेता 4 झाले, युयुत्सव 4, म्हणजे वरची लाईन 16, खालची 16, असा 32चा असतो अनुष्टुप छंद. मग महादेवानं सुटा केला. 10 अक्षरे वाट्या आली, तेथे 2 असे उरली. आता काय करू. तदर्शी शिवे ख्याती केली युक्त बोली बोलूनी. अक्षरे 2 वाटातीनी, वाटता नये वाटणी. अक्षर 2 आहे, तिघात कशी वाटू. दोघाला दिली 1 लाल डोळे करून माझ्यावर. मग तुम्हीच ठरवा. मी 10:30 पासून तुमचा वाटप करायला बसलो. वाटणाऱ्याला बक्षीस देऊन टाका ना. तो भांडणही मिटली, मलाही समाधान. म्हणले दिली. 10 अक्षरे वाटे आली, तेथे 2 असे उरली. तदर्थे शिवे ख्याती केली युक्त बोली बोलूनी. अक्षरे 2 वाटातीनी, वाटता नये वाटणी. ती मज द्या मापाऱ्या लागुनी. म्हणजे दिली. पण जाताना विचारलं, तुम्हाला वाट्याला आलेले 2 काय हो. तेच राम नाम 2 अक्षरे अमृत पान केले शंकर. हे संपूर्ण सार असल्यामुळे, आणि सार ग्रहण करायचं आहे, असार टाकून द्यायचं असते. बदाम, खारक, आंबा आणि पेढा. आता याचं डोकं चालवा. त्याच्यात सार असार कसा आहे. बदामचा वरचा भाग असार आहे, फेकून द्यायचा, आणि आतला सार आहे खायचा. खारकेच्या बाबतीत उलट डोकं चालवायचं. आता वरचं खायचं आणि आतलं फेकायचं. आंब्याच्या बाबतीत भाऊसाहेब त्याच्याही पेक्षा डोकं चालवायचं. खारकेचा वरचा भाग खायचा, आतला फेकायचा. बदामचा वरचा फेकायचा, आतला खायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा. सालही फेकायची, कोळी फेकायची, मधला. पेढा तिन्हीच्या विरोधात. वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा, आणि मधला काय खायचा, अख्खा खायचा. जे सार आहे ते पूर्ण ग्रहण करायचं आहे. म्हणून सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. हे राम सार असल्यामुळे दुसरं काही करू नका. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आता एक गणित सांगतो आहे. अजून वेळ, आणि वेळ नसली तरी हे मोठे मोठे लोक कुठे भेटतात आपल्याला. लावेत बसले ना, आता काठाला लावेपर्यंत फिरवत राहायची, लागून द्यायची नाही काठाला. पाण्यात काही उडी मारत नाही. नाम को चतुर्गुणे, हे गणित आहे. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले. द्विगुण करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे 16. कोणत्याही नामाला 4ने गुणायचं. कोणतंही नाम घ्या. विठ्ठल गुणा 4ने, 4 त्रिक 12. त्याच्यात 5 मिळवायचे. उसमें पंचतत्व मिले. 12 आणि 5 17. द्विगुण करने का काम, डबल करा. 17 दुणे 34. 8 से भाग लो. 34 मधून 32 वजा करा, नीचे बचे 16. घरी जाऊन कागद काळे करा. तुम्हाला वाटल ते नाम. त्याला गुणायचं 4 ने, मिळवायचे 5, डबल करायचं आणि 8 ने भागायचं. 2च उरतील. रात्रभर बसा गणित करा. विठ्ठल रामकृष्ण हरी 6 घ्या ना. चतुर्गुणे 6 चौक 24, पंचतत्व मिले 24 न 5 29. द्विगुण करने का काम. 29 दुने 58. 8 से भाग लो. 8 7 56. उरले 2. घरी घेणार पहा. तुम्हाला वाटेल ते घ्या. मला मोबाईल करा. नीचे बचे 16. विठ्ठल झालं
रामध्ये ती किमया आहे. तोंड उघडत आणि बंद होत. ठरवायचं नाही, सहज आहे ते. नाही तर माझं जाहीर आव्हान आहे, तोंड उघड ठेवून म म्हणून दाखवा आणि तोंड बंद करा आणि रा म्हणून दाखवा. वाटल ते बक्षीस मिळेल तुम्हाला. करून दाखवा. उघडा तोंड, म्हणा म, करा बंद, म्हणा रा. नाही, राच्या वेळेला तुमची इच्छा नसू द्या तरी उघडायचं आणि मच्या वेळेला इच्छा नसली तरी बंदच करायचे. कारण ते वष्टे स्थानातलं आहे. त्याला व्याकरण लागतंय, सगळे पाठ आहेत. बघ, कचट तप हे 5 वर्ग आहे. कख ग असं नाही घ्यायचं. उभं कचट तप हे 5 वर्ग. क च ट त प. आणि मग त्यांची स्थानं आहे, कंठी, तालव्य, दंते, मूर्धन्य आणि वष्टे. ही स्थानं आहे. जेव्हा संबंध त्या तुम्ही पहा, इथे बोट ठेवा आणि पहिली लाईन उच्चारा. क ख ग घ उगम इथे सापडतो. बोटाला जाणवेल तुमच्या. जोरात दाबू नका, अजून अर्धा तास कीर्तन ऐकायचं. हे कारण कंठे, कंठे आहे ना, ते कंठे आहे. क ख ग घ कंठे आहे बरं का काका. जेव्हा जिभेचा संबंध दाताशी येतो दंते आहे. द थ द ध न. पूर्ण लाईन पाना करून काही खर्च आहे का? द थ द ध न असं धक्का. पण दात पाहिजे भाऊ. एक म्हणला नाही हो, आमची जीभ दाताला धक्काच मारत नाही. ते नाही का, संध्याकाळी भात केला दोघांना, धर्मशाळेत रात्र काढायची होती. भात तयार झाला, अर्धा अर्धा वाटून घेतला. लाईट गेली, जाऊ दे म्हटलं, काय खाणार आता, घास घे खाय. सुरू केलं. तो प्रत्येक घासात खडा काढायचा पुढचा. हा म्हणला एकाच पातेल्यातला भात दोघंही खातो, तुलाच कसे खडे लागतात. मला एकही नाही लागला अजून. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलची बॅटरी याच्या तोंडावर मारली. याला एकही दात नाही. तुम्हाला खडा काय, दगड नाही लागला तुला, दगड. दंते, हो ना, दंते स्थान सिद्ध करण्यासाठी दात. तथ तसं हे वष्टे स्थानातलं येतं. प फ ब भ म. वटाला वट लागल्याशिवाय उच्चार होत नाही. हे वष्टे स्थानातलं प वर्गातलं अनुनासिक म राच्या पुढे आल्यामुळे तोंड बंद होतं आणि राणी. पण फायदा काय? राणी तोंड उघडल्या बरोबर आतलं पाप बाहेर जातं आणि लगेच घुसलं तर त्याच्यासाठी मणी गेट बंद होतो. ही किमया राम शब्दात असल्यामुळे दुसरं काही करू नका, काही म्हणा. पर्यंत आलो आपण. कामामध्ये काम, काय म्हणा राम राम. याचा फायदा काय होईल? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुःखाचाच असणारा संसार सुखाचा होईल, हे त्याचं उत्तर आहे. दुःखाचा असणारा संसार दुःखाचाच आहे, पण त्याच्यातही एक सुख आहे. ते मी सांगितलं होतं, पण 2 मिनिटात सांगतो. महाभारत युद्ध संपलं. कौरवांचा पराजय झाला नाही, नायनाट झाला. दिवा लावायला नाही कोणी राहिला. सत्याचा विजय, असत्याचा पराजय. थोडा उशीर लागतो थोडा. कौरव पांडव दोनो भाई, कौरव पांडव दोनो भाई, कौरव पांडव दोनो भाई, सच्चाई कठोरा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. जावे झुका नरक में बैठा.
विजय झाला पांडवांचा जाधव बाबा. धर्मराजाचा राज्याभिषेक आनंदाला पारावर नाही, हस्तिनापूर सज्ज झालं. आणि जेव्हा धर्मराज सिंहासनावर बसले आणि जय जयकार झाला, तेव्हा धर्मराजाचे 4 भाऊ सिंहासनाच्या पुढच्या मोकळ्या जागेत उभे राहून एकमेकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडू लागले. आनंद आवरेना चौघाई भावाला. का? दादाचा हा दिवस येण्यासाठी काय काय सोसला आपण. भीमाच्या गळ्याला अर्जुन बिलगला, रडू लागला. नकुलाच्या गळ्याला सहदेव, विधवा झालेली माय कुंती पांढरे केस झालेली वक्सा बोक्षी रडू लागली, लेक राजा झालेला पाहून. आता यापेक्षा दुःख आहे पांडवांना की ज्याच्यामुळे हे सुखाचे दिवस मिळाले तो पाठीराखा श्रीकृष्ण आता निरोप घेणार आहे. आणि तो दिवस उजाडला, रथ सज्ज झाला. श्रीकृष्ण भगवान जाणार, हे वाऱ्यासारखी वार्ता पसरली आणि श्रीकृष्ण भगवान एकांतात 5ही भावाला बोलावतात. आपल्यासारखंच आहे ते जाधव बाबा, आपल्यासारखंच आहे. जसं आपले वडील मरण पावले म्हणून ज्या कुटुंबाशी आपला संबंध असतो, 14वी झाली म्हणजे सगळे पाहुणे रावळे निघून जातात, पण ज्याच्याशी जिव्हाळा आहे तो परिवार एक दिवस जास्त थांबतो. आणि मग जाताना त्या कुटुंबातला प्रमुख त्या मुलांना बोलवून घेतो. हे पहा पोरं, वडील वारले तुमचे, माणसं चांगले नसतात, भावाभावाचं कसं बिघडल याची वाट पाहतात, बिघडवण्याचा प्रयत्न करतात. आमची शपथ आहे, भाऊ भाऊ एकमेकासोबत अबोला धरू नका. काही कमी जास्त झालं तर आमचा परिवार तुमच्यासाठी हजर आहे, हा चालतो आम्ही. हे जसं तसं भगवान श्रीकृष्णाने 5ही भाऊ एकांतात घेतले. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, जी प्रभु, इष्टिट का नतीजा जानते हो आप लोग अच्छी तरह. अरे पूरे कौरव समाप्त हो गए, तो मेरी प्रार्थना है इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. कुछ कम ज्यादा हुआ तो मुझे बुला लो, ये द्वारकाधीश आधी रात आपके लिए तैयार चलता हूँ म्हटल्यावर सगळे रडायला लागले भाऊ. आता आत्याचा निरोप घ्यायचा. आत्या आहे ना देवाची. मग आत्याच्या पायावर डोकं ठेवलं. विधवा झालेली आत्या रडू लागली. चाललं का बाबा? हो आत्या. सगळे सांगितलं 5ही मुलांना. सुखाचे दिवस आले. मग तो वक्सा बोक्षी रडू लागले. आत्या रडू नको. जन्मभर रडली ना आत्या, जन्मभर रडली. आता रडू नको, लेक तुझा मोठा आता राजा झाला. मग तो हुंके देऊन, आत्या काय पाहिजे ते माग, पण रडू नको. तेव्हा कुंतीनं पदर पसरला. सगळे बघू लागले, काय मागते ही? आप देना चाहते हो भगवान? हाँ, तो द्वारिका जाने के पहले इस कुंती को पूरी दुनिया का दुख दे के जाओ. मग देव रडायला, काय मागतेस आता? आणि काय कमी भोगलंय तू जीवनभर दुःख? अरे तू पृथ्वीराजाची कन्या पृथा, ते कुंती भोज राजाला आवडली म्हणून त्यांच्या वटीत दिलं, तिथं तुझं नाव कुंती ठेवण्यात आलं. तू लहानपणी दुर्वासाची सेवा केली, 6 मंत्र मिळाले, 1 मंत्र जपून बघितला, तो कर्ण झाला, कलंक लागेल कुळ्याला म्हणून पेटीत बंद करून सोडला. गंगेमध्ये चंपानगरीला वाहत गेला, तिथे राधेनं सांभाळ केला अधिरथानं. आणि मग तुझं लग्न झालं पंडू राजासोबत, तोही पंडू रोगी, त्यालाही शाप होता, पत्नीला स्पर्श केला मरून पडशील. तू 3 मंत्र जपले तर तुला 3 झाले, धर्म, भीम, अर्जुन. माद्रीनं जपले 2, तिला नकुल सहदेव झाले. अरण्यामध्ये लक्षात राहिलं नाही, पंडू राजानं स्पर्श केला माद्रीला तर मरून पडला जंगलात. 5 लेकरन तुम्ही दोघी रडत होत्या, प्रेत पडून होतं. तेव्हा माद्री तुझ्या पाया पडली, रडू नको ताई, रडू नको. नवरा मारायला कारणीभूत मी आहे, मी सती जाते पती सोबत, पण एक प्रार्थना आहे, हे माझे चिमुकले 2 तुझ्या वटीत दे. आणि मग सती गेली. भर तारुण्यात विधवा झाली. त्या 5 लेकर, सामान्य जबाबदारी आली. पुढे 12 वर्षाचा वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, सुखासुखी जगू दिलं नाही. ते गांधारीचे 100 तुझे 5 मारण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत होते, मी साक्षीदार आहे. लाक्षाग्रहात पेटवायचा प्रयत्न केला, विष पाजून मारायचा प्रयत्न केला. तुझ्या कुलवान सुनला भर समाजात विवस्त करण्याचा प्रयत्न केला. एवढे डोंगरा एवढे दुःख भोगले आत्या. आता सुखाचे दिवस आले तर पुन्हा दुःखच मागतेस? उत्तर आहे का? सच कहूं भगवान, मैं जिंदगी में दुखी थी, मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती वो. रात दिन मैंने भजन किया क्योंकि मैं दुखी थी. अगर सुखी बन जाओगी तो मेरे भगवान को भूल जाओगी. और ये भी सुनो भगवान, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है. संसार आलिया एक सुख आहे, 8वावे पाय
विठोबाचे. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, फायदा जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुःखाचा असणारा संसार सुखाचा होईल. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर नियोजित वेळेमध्ये मी मोकळे करतो. बरोबर एकदा सर्वांनी हात वर करा. एवढं शूटिंग मध्ये जाऊ द्या. अण्णाला वैकुंठात आनंद होईल की माझ्या लेकरांनी मला अपेक्षित असणारा कार्यक्रम ठेवला. सर्वांनी एका तारा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई